यार आशू, तू किती काळजी घेतोस रे माझी. मला किती जपतोस. मला काय हवं नको ते सतत बघत असतो. पप्पाचा शिवाजी काळजी घ्यायची आणि त्यानंतर तू इतक्या जबाबदारीने सगळं करतोस. पूर्णपणे आयुष्य बदलून गेलं माझं. मला आजही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी शिवाने मला तुझ्याबद्दल सांगितलं. तिचं तुझ्यावर प्रेम असल्याचं ते सांगितलं. माहितीये मला. आधीपासूनच तिचं माझ्यावर प्रेम होतं हेही मला माहितीये. हो, पण तुला एवढंच माहितीये, तुला यापुढचं काहीच माहिती नाही. यापुढे काय अजून? तुला मिळवण्यासाठी तिने काय काय केलंय हे तुला काहीच माहिती नाही. काय केलंय मी तेच विचारतोय. सांग मला काय केलंय. कसा विश्वास ठेवू ना मी यावर सगळ्यावर. हो, नको ठेवूस. म्हणूनच मला माहिती होतं मी सांगितलेलं काही तू नाही ऐकणार, तुला विश्वासच बसणार नाही. म्हणून मला जाऊ दे रे, मी नाही तुला. थांब. आता तू विषय काढलायस. मला सगळं कळलं पाहिजे. मला सांग. आशू, शिवाला तुझं प्रेम मिळालंय आणि मी तिच्यासाठी खूप खुश आहे. मी प्रेम केलंय तुझ्यावर अगदी मनापासून. पण मग एक दिवस शिवा म्हणाली की तिला तुझ्याशी लग्न करायचंय आणि जर तिचं लग्न तुझ्याशी झालं नाही तर ती आयुष्यात लग्नच करणार नाही. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आशूचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तर म्हणाली की तू बाजूला झाली तर त्याला कसं माझ्या प्रेमात पडायचं हे मी माझं बघून घेईन. खरं तर आशू, चंदनची आणि माझी भेट शिवानीच घडवून आणली. म्हणजे मी जर बाजूला झाले तर तिचा मार्ग मोकळा. गप गप काहीतरी फालतू बडबड. बास झालं दिव्या. तू स्वतःहून पळून गेलीस लग्न. नाही आशू, मला पळवून लावण्यात आलं होतं. मला तिने इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं. जीव देण्याची धमकी दिली. मी काय करणार होते. मला ऐकावं लागलं तिचं. पण आता काय, आता सगळं उद्ध्वस्त झालंय. तो चंदन फ्रॉड निघाला. त्याच्याकडे काहीच नाही. मी तरी राहिले असते त्याच्यासोबत, पण